हाय गाईज, आम्ही काशीव आलोय. हे बघा कसं काम करायला लागतं. काशीव पण खूप मेहनत आहे. हे बघा मानदादा चवली लावल्या. चवली हे बघा, चवली कशी आहे. आणि मानदादाने घेतलंय ते वरती मांडव करीत घेतलाय. मांडव काय लग्नाचा मांडव नाही हा, चवलीचा मांडव आहे. तुम्ही बोलाल लग्नाचा मांडव नाही. इकडे कधीच गुतलाय त्या ते काढायला घेतलाय. त्यांचा दोघांचाच अजून निघण आहे. खूप सुंदर झाले चवली बघा. मंदाराला बोललो मी लिंबू मिरची लावून घे इथं, नाही तर कसं आहे डबल लोकांची नजर लागते थोडीफार. मग बाज नाही बरोबर ती ना. भेंड पण लावलं. काय गाईच, आम्हाला थोडासा तुकडा कमी आलाय. हे बघा आता जोडाला घेतलाय तुकडा. म्हणून तुला बोललो मी खालून घेतला, तुम्ही डायरेक्ट थोडाशी गलत झालंय. हे बघा आता वर्षा घेतला. कमी येईलच ते, कमी येईलच बोलते. यांचं काय अजून व्हायच नाही काढून ना. भेंड बघा तुम्हाला कसं दाखवतो मी. भेंड पण खूप सुंदर भेंड झालं. पहिले अख्खा जंगल होता यो. तेव्हा असं झाडं होती सागाचं, अख्खी जागा आहे. सागाची झाडं तोडल्यात. नाही बघा कसं मस्त शेतात बनवल्यात. मंदारांनी 70,000 रुपये घालवलं ही जागा बनवायला. ही जागा अख्खी तुम्ही बोलाल ना का इथं जाग्याचं म्हणजे थोडासा असं शात पण दिसणार नव्हता. अख्खी झारा होती. नीताबाई पण तिकडून आलेली आहे. हे बघा आता हे आलेली आहे इथं. तर काय गवस्त काय माहित नाही ना. आमचा कोयता काय भेटत नाही. कोयता बघू आता, गवसतो आम्ही कोयता. कुठे तो बघा तिकडे कोयता. बघा बघा कोयता कधीपासून. हे बघा डबल असं बांधायला लागतंय. तिकडून बांधित आलं. बघा थोडा अटकावायला इथं. पास नाही घेऊ बोलत होते, पण बोलतात थायमेट खात्यात कशी का माणसा. राग आले हो माणूस खातोच काय हो. तुम्हाला माहित आहे ना कसं खातात त्या. कुठून घेऊ रागाला काय बायकोचं ना नवऱ्याचं भांडण झाले हो माणूस खातोच थायमेट. शेंग बघा बघा कसं आहे एक नंबर. अजून काही शेंगा आलेलं नाही. हे बघा हाय गाईच, आम्ही आता कोथमीर शिपायला चाललोय. हे बघा तिकडे लावले आणि इकडे मामा पण आलेला आहे. हे बघा हाय गाईज, हे बघा कोथमीर दाखवतो तुम्हाला. थोडी खापुरती लावलेली आहे. हे बघा शिपायला घेतले. ताईची आमच्या खूप मेहनत असते. येते संध्याकाळी आणि कोथमीरला पाणी देते.
हे बघा. नाही भेंडी बघा किती भारी झाली. लावतात का आपले शेता मोकळे असतात ना, त्याच्यामुळं भेंडी लावतात का बाबा शेत वायाने जावं म्हणून. बाबा चला काहीतरी लावावं असं वाटतं त्यांना. हे बघा ही पण केलेली आहे. ही बघा इकडे पण भेंडीच लावायचे आहेत. आणि तुम्हाला बोललो होतो ना मी 70-80 हजार रुपये या जागा बनवायला घालवल्यात मानधनाने. त्यांना पण शेतातली खूप माहीत झालेली आहे आता. हे बघा काला मद्रा बिद्रा ते सगळं त्यांना माहीत झालेलं आहेत. म्हणजे झाडांना येतात ना पानांना. आमच्या मामाने खूप वर्ष त्यांनी मेहनत केली. हाय गाईज, आता आम्ही महेश शेठची आणि अक्काची काशी बघायला चाललो. हे बघा तला आहे इथं. कोणब्या सोडल्या होत्या. चांगला टावेल आहे ना तो घ्यायचा ना. नाही ताई आहे. ताईची आपण बघून आलो आता काशी कशी लावली ती. तुम्हाला दाखवतो आता पुढे. हे बघा किती भारी वाटतं इथं. हे बघा महेश शेठची काशी बघा तुम्ही. हा हे बघा मेथी पालक मुला हे असे त्यांनी काशी करायला लावले. हे बघा त्यांनी हे बघा मस्त पाट तयार केलं. आणि हे बघा मस्त बारीक बारीक सगळे. अक्काची न मया भाऊची आहे. आम्ही त्याला महेश शेठ बोलतो. तर मी बारीक होतो ना तेव्हा इथं आम्ही झाप बनवायचो या झाडावर, उंबराच्या झाडावर. हाय गाईज, आता आम्ही किरण शेठच्या शेतामध्ये आलेलो आहे. हे बघा काशी त्यांनी पण एक नंबर भेंड्यांचे केले. हे बघा हे बघा एक नंबर केले. हे पाड बघा कसं ओढलं त्याने एक नंबर. आणि हे बघा भेंडा. आणि इथं आम्ही ना हे बोर एक नंबर लागते बोर. हे बघा त्याचं बारीक बारीक झालेलं आहेत आता भेंड. भर आले त्याच्या भेंड्यांना. हाय गाईज, आमचे आता सिल्वर पार्टी आले. तुम्हाला दाखवतो म्हणा भेटायला. हे बघा अरे हाय गाईज, हे बघा आमची सिल्वर पार्टी. चेरू बाळू आणि हे बघा हर्षू. या चला या 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 पटापट चला. एक डान्स होऊन दे, एक डान्स होऊन दे. ए बाल्या मामा या बघा ही म्हातारी आमची. अक्काची काशी तुम्हाला दाखवली मागाशा. एक नंबर झाले. पचू बाय आमचे फच्चू बघ फच्चू. मामा तो